श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात, अयाचित वृत्ती म्हणजे कोणाकडूनही केव्हाही कशाचीही याचना न करता दुपारच्या वेळी आपोआप जे काही मिळेल तेवढ्याचाच स्वीकार करून राहणे होय. ही वृत्ती अत्यंत खडतर असते, कारण दररोज दुपारच्या वेळी नित्य काही मिळेल असा संभव नसतो. अनंत शास्त्रांनाही कित्येक दिवस उपोषण करून राहण्याचे प्रसंग मधूनमधून वारंवार येत असत. अशा रीतीने घडणाऱ्या उपवासाच्या दिवशी तर अनंतशास्त्री उलट अतिउत्साहाने भगवतसेवा करीत असत. अनंतशास्त्री हे स्वभावाने कोमल अंतःकरणाचे असल्याने आपल्यासाठी लोकांना व्यर्थ यातायात पडते हे त्यास बरोबर वाटेना. आपल्यापासून कोणालाही उपसर्ग पोहोचू नये म्हणून तर आपण एकांतवास पत्करला, मग आपल्यासाठी त्यास हा व्यर्थ त्रास का? लोक जे कष्ट सोसतात ते माझ्या पोटासाठी की स्वार्थासाठी? यात त्यांचा काय स्वार्थ असणार? असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले व त्यांनी परमार्थ साधनेस ही भूक विघ्नकारी आहे असे ठरवून अयाचित वृत्तीचाही त्याग केला व केवळ दूर्वांच्या रसाचे प्राशन करून श्रीनिवासाच्या सेवेत ते अविश्रांतपणे मग्न होऊ लागले. पुढे पुढे तर कोणाबरोबरही बोलणेच त्यांनी बंद करून टाकले. ते तेथे सेवेस आल्यापासून बऱ्याच लोकांशी त्यांचा परिचय झाला होता. असे परिचित लोक केव्हा केव्हा त्यांच्याकडे येत. या मौनाच्या काळात तसा कोणी येत असलेला दिसल्यास ते त्यास चुकवून कोठेतरी दडी मारत असत. यातील उद्देश एवढाच की त्यांच्या मुखाने होत असलेल्या नामस्मरणात खंड पडू नये. अशी मौनवृत्ती धारण केलेल्या व अन्नोदक सोडून केवळ साधनात मग्न झालेल्या अनंतशास्त्र्यांना उत्तरोत्तर जनसंपर्काचा तिटकारा येऊ लागला. अनंतशास्त्र्यांनी एकंदरीने 9 महिने घोर तपश्चर्या केली. त्यातील शेवटच्या 4 महिन्यात तर कडुनिंबाचा रस प्राशन करून उग्र तपस्साधना केली. नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रताचे परिपूर्ण पालन करून कायावाच्या मनाने केलेल्या अखंड सेवेमुळे श्री व्यंकटेश त्यांच्यावर प्रसन्न झाला व अवघ्या 9 महिन्यातच त्याने त्यांच्यावर अनुग्रह केला. एके दिवशी सायंकाळी सकल सेवा संपवून श्रीपतीसमोर बसून अनंतशास्त्र्यांनी अत्यंत तळमळीने करुणा भाकण्यास सुरुवात केली. हे दयानिधे, आईचा विरह झालेले वासरू ज्याप्रमाणे धडपडत असते त्याप्रमाणे तुझ्या दर्शनाकरिता रात्रंदिवस धडपडत असलेल्या या दीनदासाची अद्याप तुला दया येत नाही काय? कदाचित मी पापी असेन म्हणून तू माझी उपेक्षा करीत असशील, मग अशा पाप्याला जन्माला तरी का घातलेस? अजामेळादी महापातक्यांचा तू उद्धार केलास व पतितोद्धारक ही पदवी मिळवलीस. अशा तुला मी एकटाच एवढा जड झालो की काय? तू आपल्याला पतितपावन म्हणवितोस. जर तुला अनन्य शरण आलेल्या माझ्यासारख्या पतिताचा उद्धार करता येत नसेल तर पतितपावन या पदवीला अर्थ तरी काय उरला? सर्व लोक तुला भक्तवत्सल म्हणतात, पण माझ्यासारख्या भक्तीची अहर्निश चाललेली धडपड प्रत्यक्ष डोळ्याने पाहून देखील तुझ्यातील वत्सलता जागृत होत नाही. असे असता मी तुला भक्तवत्सल असे कोणत्या तोंडाने म्हणावे बरे? कृपासागरा, आज काय वाटेल ते झाले तरी तू मला दर्शन दिलेच पाहिजेस. जर तसे झाले नाही तर मी सर्वथा जगणार नाही. अशा प्रकारे दीनवाणीने स्तुती करीत असता त्यांच्या भावनेचा इतका उद्रेक झाला की त्यांच्या मुखारविंदातून गीर्वाण भाषेतील स्तोत्रपंचक बाहेर पडले. भावप्रेरित झालेल्या शास्त्रांच्या मुखातून बाहेर पडलेले हे स्तोत्र इतके प्रभावी आहे की मंगलप्रद स्तोत्र जो कोणी पठण करून नित्य त्याचा भक्तियुक्त अंतःकरणाने पाठ म्हणेल त्याच्यावर श्री व्यंकटेश प्रसन्न होऊन त्याच्या सकल इष्टकामना तो पूर्ण करील यात शंका नाही. असो. साधक हो, श्री व्यंकटपतीच्या ठाई चित्ताची एकाग्रता करून स्तोत्र म्हणत असताना बसलेल्या ठिकाणीच परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज निद्रेच्या अधीन झाले. त्यांची ही करुणापूर्ण हाक ऐकून श्री व्यंकटेशपतीला कळवळा आला व त्यांनी स्वप्नात दर्शन दिले. भक्तवत्सल भगवंताने त्यांना उद्देशून,
तुझी जी काय इच्छा असेल ती सांग, मी खात्रीने ती पूर्ण करील, असे आश्वासन देताच परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी त्यांना काय मागितले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.